मित्रांनो, कसे काय सगळं मजेत ना? तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या मम्मीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण माशांची भाजी बनवतोय. चला तर आज बनवू. आईंना विचारू आज काय खास बेत आहे. चला तर. नमस्कार आई. हाय. काय म्हणता आज काय? आज ना आपल्याला माशाची भाजी बनवायची. हो का? मुलांची फरमाईश आहे. हा हा हा, ते मुलांसाठी करतो आम्ही तर खात नाही दोघं जण. हो तेच ना. मग आपण ते माशाची भाजी ग्रेव्ही वाली बनवणार आहे. हा सामग्री काय? आज डायरेक्ट भाजी. डायरेक्ट करणार मी. हा मसाला करून ठेवला आधीच. हा कांदा कांदा, लसूणचा खोबरं, मसाला. लसूण, हा. धने, कोथिंबीर सगळं आम्ही भाजून तयार करून ठेवलेलं आहे. हा लगेच आता त्याच्यानंतर आपण तेल टाकलंय. तेल टाकलेलं आहे. लगेच मसाला त्यात टाकून दिला. मग तो आता छान परतो. चांगला परतून घ्यायचा. हा म्हणजे हा आपण थोडासा जिऱ्याची आणि धण्याची पावडर आहे ते ती टाकायची टाकून का? देऊ. हा मग मसाला चांगला पहिले परतून घेऊ. हा मसाला पण टाकून देते मी लगेच. हा हा ही लाल तिखट टाकते 2 जणांची फक्त. तिथे पप्पा आणि आमचा मोठा दादा खाईल. हा 1 चमचा लाल तिखट. अर्धा चमचा काळा मसाला टाकायचा आपला घरचा. हा आणि घरचा हा काळा 1 मसाला. चमचा लाल तिखट. लाल तिखट. बस, थोडीशी हळद, हा थोडासा हा धना पावडर आहे परत. हम्म. आता हा मसाला चांगला आपण परतून घ्यायचा. हा हे बघा मित्रांनो, हे मासे आपण माशाला हळद वगैरे हळद मीठ लावून ठेवले आधी. अगोदर धुवून 5-10 मिनिटं. हे का लावताय पण? म्हणजे अशी चव चांगली लागते भाजीची. हो का? थोडेसे मासे पण आवळून जातात. असं मासे म्हणजे आमटीमध्ये विरघळत नाही, हा हा पटकन होतात. हे जाऊ दे ना. असं हळद मीठ लावल्यामुळे भाजीला चव बी जास्त येते. हा हा छान लागते. आम्ही ते 15 मिनिटं त्याला करून लावून ठेवलं होतं. हा दोघे लावून ठेवली. धुवून वगैरे स्वच्छ. हे बघा मित्रांनो, हा आता मसाला मसाला परतवते मी. हा होतं परतवे. हा. त्याला तेल सुटेपर्यंत परतवशाल ना? तेल सुटे पण त्याला चांगलं परतवायचं. हा मसाला टाकलेला त्यात मी. हम्म. थोडासा हा मसाला आहे आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला. एव्हरेस्टचा चिकन काय? हा हे चिकन बघा मसाला मित्रांनो, थोडासा एव्हरेस्टचा टाकायचा चिकन चवीला. मसाला टाकला आहे ना. आपण आपले घरचे टाकले जे मसाले हा हा थोडासा चवीला टाकायचा. छोटा बारीक चमचा. हम्म. आता काय करताय? आपला मसाला छान परतून झालाय तेल सुटेपर्यंत. हा हा आता त्याच्यात गरम पाणी टाकू. गरम पाणी हा, आम्ही करायचं. गरम पाणी करून ठेवतो आम्ही आधी. जास्त कोमट जास्त कोमट गरम असं. थोडस. म्हणजे तेल आमटी सुटलंय बघा पटकन होते मित्रांनो. आणि चव पण छान येते. मसाला छान परतावला गेला होता आता त्याला. एवढंच करायचे हा आपल्याला. आणि तेल पण त्याला छान सुटलं होतं. मसाला छान त्याच्यामध्ये आपण 5 परतावला मिनिटात गेला. ती आमटी उकळू द्यायची. हम्म. मग त्याच्यामध्ये आपण ते मासे सोडायचे. हे बघा आपली भाजी आमटी उकळते. उकळते मस्त. ते आपण हा. मीठ टाकून देऊ त्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं. हा आणि याच्यानंतर कोथिंबीर टाकताय का? नाही नंतर टाकू. हा पहिली आता आहे. हा आमटी उकळली. आता आपण त्याच्यात मासे सोडून घेऊ. हा हे बघा त्याला पण असं छान तऱ्हेने. माशांना तेल असं नाही, हो मग आपण ते तेल- मसाला माशाच्या परतायला- भाजीला तेल थोडं कमी टाकायचं. हा तेच. म्हणजे ते तेल आपोआप सुटतं. हम्म. आणि प्रत्येक आमटीच्या भाजीला गरम पाणी करायचं ना. गरम पाणी करायचं. हो ते महत्वाचं. बघा हो तेल सुटते बघा मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे सगळे सोडली आमटीमध्ये टाकले गेले. आता ही आमटी सोडले परत गेले. आपण 5 मिनिटं उकळू द्यायची. 5 मिनिटांनी बघा. त्याच्यामध्ये आमटीमध्ये त्याचा पूर्ण चव उतरते. बघा छान माशांची भाजी. चव. हो अशी भाजी म्हणजे भाकरी बरं इतकी सुंदर लागते. हे पाकी ते मस्त आहे ती भाजी. बघा तिला तेल किती तेल सुटलं. नाही सुटलं. आम्ही तेल एकदम कमी टाकलं होतं 1 चमचा. त्याला 1.5 चमचे टाकले छोटे बारीक चमचे. उकळून मी तिला आमच्या परत आता तेल सुटायचं. आता ते आमटीचं माशांचं माशांना तेल असतं. हा मासे म्हणजे आपण म्हणतो आम्ही तर खात नाही मासे. हम्म. म्हणजे नॉनव्हेज खात नाही आम्ही दोघी सासू सुना. पण हे आपण खाल्ले पाहिजेत. मासे चांगले असतात. ते पायांना वगैरे आपल्या हाडांना. त्याचे पाय वगैरे दुखतात हाडांना. त्याचं आपल्याला प्रोटीन मिळतं. तेल मिळतं आपल्या असं म्हणतात. माशाचं तेल खूप महाग असतं विकायला. तर आपण काही ते घेऊ शकत नाही. मग मासे खायचे. हम्म. आम्ही तर काही खात नाही अजून. आम्हाला भरपूर वर्ष झाले खाल्ले नाही. आम्ही 20-1 वर्षापासून बंद केलेलं आहे मी. कोथिंबीर टाकताय. तुम्ही टाकून शेवटी आपण हो चला मग आता हा, उकळू. 5 मिनिटं उकळून आपण परत बघू माशा निघते तेल. आता चला हे बघा मित्रांनो झाली आपली भाजी तयार. त्यात कोथिंबीर आता आपण टाकली. कोथिंबीर टाकू वरून त्याच्यात. चांगली तिला उकळून झालेली उकळून बघा. झाली. आता आपण तिला सेव करतो. काय म्हणता आई सर्व करते. सर्व करतील सर्व. हे बघा मस्त छान तरण आहे. तरण तर इतकं आलंय तिला. बघा. आणि मासे पण पटकन शिजून जाता ना. हो हे बघा मित्रांनो किती भारी वाटते भाजी. बघा छान. तोंडाला पाणी सुटत असेल. पण आम्ही तरी खात ना त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही. पण तुम्ही करून बघा आमटीवाले. आपण फिश तर आपण फ्राय करतो म्हणजे करतात तर तुम्हाला ते फ्रायवाले पण आवडत असतील.
हा. पण हे पण करून बघा आपण, जेणेकरून कधीतरी भाकरी मोडून खाल, पोळी मोडून खाल. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपली माशांची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे. त्याला तरण पण खूप छान आलेलं आहे. खूप सुंदर झाली. हा. ते तर नावच खातील, त्यांना ते आवडेल एकदम मस्त. आमच्या घरात पोरं आवडीने खातात, भाकरी बनवल्या त्यासोबत त्याच्या हो. भाकरी, कांदा, लिंबू. मस्त तुम्ही पण छान करून आहे. बघा म्हणा, घरच्यांना सांगा करून बघा. ग्रेव्ही वाली पात्र आमटी. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज फॉलो, सबस्क्राईब, लाईक करा, आम्हाला शेअर करा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर पण शेअर करा. पण करा. जास्तीत जास्त पाठवा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण की आमची करून आमच्या पुढच्या रेसिपी तुम्हाला बघता येतील. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. आई अजून तुम्ही काही? तेच मला तुम्ही करून बघा, अशी केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली. हो, तर तेच. आम्हाला comment मध्ये सांगा. चला माई, श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.